ओम नमः शिवाय। श्री सद्गुरुनाथ महाराज की जय। परम पूज्य गुरुदेवता श्री कलावती माता की जय। जय राधे कृष्ण, जय गोपाल कृष्ण, श्री गुरुदेव दत्त। ओम नमः शिवाय। आजचा अनुभव खूप सुंदर दीपाली शिंदे ताई आहेत वडगावमधून, त्यांनी हा अनुभव शेअर केलेला आहे। तर त्यांचा अनुभव शेअर करण्यापूर्वी सांगते की दोन अजून आता अनुभवांचे दोनच व्हिडिओ राहिलेले आहेत। हा एक आणि उद्या वगैरे एखादा पोस्ट होईल। त्याच्यानंतर रविवार सोमवार काही होणार नाही व्हिडिओ म्हणजे नवीन अनुभव कुणाला शेअर करायचे असतील तरी पण मला तर काही कॉल घ्यायचं होणार नाही। पण उद्या शनिवारी वगैरे मी काय करेन, शनिवार रविवारी 2 दिवसात ज्यांचे कॉल आलेले होते त्यांना रिटर्न कॉल करून घेईन आणि त्यांच्या आधी अनुभव घेईन आणि जर नवीन कुणाला शेअर करायचे असतील तर मंगळवारपासून 2 ते 3 या वेळेत तुम्ही शेअर करू शकताय। आधी शनिवार रविवारमध्ये आधीच्या लोकांना कॉल करून घेईन, ज्यांनी केलेले होते पण मी त्यांना केलेले नाहीत, अशांना मी करून घेईन। तर अनुभवाकडे येते। तर दीपालीताई म्हणत होत्या गेली 14 वर्ष झालं, म्हणजे अजून 14 वर्ष पूर्ण व्हायचे आहेत म्हणतात, पण 14वं चालू आहे। 14 वर्ष झाली मी आईंच्या मार्गामध्ये आहे म्हणतात आणि लग्नाच्या आधी म्हणतात 6 वर्ष मी आईंच्या मार्गात होते। लग्नाआधी 6 वर्ष मी आईंच्या मार्गात होते। त्या ह्याच्यामध्ये एवढी चांगली सेवा झाली म्हणतात, म्हणजे मी कधी कल्पनासुद्धा केली नव्हती म्हणतात की मी कधीतरी असं गुरुमार्गात येईन आणि एवढी माझ्याकडून सेवा घडेल। का तर लहानपणापासून आमच्या घरी सगळे सणवार साजरे केले जायचे। हा अनुभव श्रावणातला आहे ते खूप लेट होत गेले। श्रावणात शेअर करायचा होता हा अनुभव, पण ते झालेले नाही आहेत माझ्याकडनं। तर ते त्या म्हणत होत्या घरी सगळे सणवार अगदी रीतसर आई सगळं करायची, अगदी पूजापाठ सगळ्या गोष्टी अगदी आई संक्रांतीच्या ह्याच्यापासून श्रावण मार्गशीर्ष हे सगळे महिने अगदी व्यवस्थित। आणि आई माझी पहिल्यापासून, वडील नव्हते म्हणतात, वडील नॉनव्हेज वगैरे खाणारे होते, पण आईमुळं त्यांना पण बऱ्याच गोष्टी पाळाव्या लागायच्या म्हणतात। घरात तसं वातावरण आईनं ठेवलेलं होतं। ती नॉनव्हेज बंद करू शकली नाही वडिलांचं, पण ती बाकीच्या गोष्टी म्हणजे असे सणावारांच्या काळात तसलं काही घरात आणू पण द्यायची नाही। ती स्वतः कधीच खाल्ली नाही, तिनं करून पण कधी दिलेलं नाही म्हणलं। घरात कोण खात असेल, वडील खायचे वगैरे, आजी माझी खायची, म्हणजे वडिलांच्या इकडं आजी आजोबा वगैरे खायचे, पण आईनं कधीच ते स्वतः केलं पण नाही तिनं आणि ते कुणाला करून पण घातलं नाही। आणि सणावारांच्या काळात तर म्हणजे आधी ह्या म्हणतात, ताई म्हणतात, आधी आम्ही लहान असताना आजीची, आईची, बाबांची खूप भांडणं व्हायची म्हणतात ह्या गोष्टींसाठी। का तर म्हणजे आई अशी स्ट्रिक्ट होती त्या गोष्टीत की नाही आता सण आलेत ना तर नाही आणायचं। त्याच्या आधीच 8 दिवस सगळं बंद, ती सगळं स्वच्छ करून घ्यायची, का तर हे लोक घाण खातात वगैरे असं म्हणून ती सगळं स्वच्छ करून घ्यायची। आणि त्याच्यात मग ते 8 दिवस त्यांना असं वाटायचं अरे अजून 8 दिवस आहेत, आता एवढ्या लवकर कशाला बंद करायचं असं। मग त्या गोष्टींसाठी खूप आजी भडकवायची बाबांना म्हणतात त्या, आणि म्हणजे त्यांना पण खायचंच असायचं आणि मग ते भडकवल्यानंतर जरा जास्तच वाद व्हायचे, पण ती ऐकायची नाही म्हणतात। ती घरी आणू द्यायची नाही, ते घरी करू द्यायची नाही आणि म्हणजे तुमचं तुम्ही करून खावा। मग जोपर्यंत आजी जिवंत होती तोपर्यंत आजीच करायची म्हणल्या, ओरडत वगैरे ती मसाला वगैरे आई करून द्यायची, पण तुम्ही कितीही काही करा ती करायची नाही। तुम्ही भले मला घरातून बाहेर काढा पण हे करायची नाही। एकदा दोनदा ती माहेरी पण जाऊन राहिलेली होती या गोष्टींसाठी फक्त, की मला नाही असलं, खूप रडायची ती म्हणल्या। आणि म्हणजे असं नॉनव्हेज खातात, मला अशा घरात नाही मिळायला पाहिजे होतं, का तर आधीपासून ती सात्विक वृत्तीची होती म्हणतात। आणि मग तिला मग 1-2 वर्ष ती माहेरीच होती म्हणल्या की हे खातात वगैरे असं ते। आणि नंतर बाबाच जाऊन घेऊन आलेले होते की नाही परत हे करणार, पण तरीसुद्धा नंतर ते त्यांचं चालूच होतं। फक्त नंतर ते पाळायला लागले की नाही बाबा सणांच्या ह्याच्यामध्ये ती म्हणते ना 8 दिवस आधीपासूनच मी सगळं स्वच्छ करणार आहे, परत काही हे करायचं नाही, तर तेवढं ते पाळायला लागले म्हणतात। मग हे अशा वातावरण, आई एवढी सात्विक वृत्तीची होती पण माझ्यात ते गुण उतरले नव्हते, का तर बाबांकडचे गुण माझ्याकडे आलेले होते। मला कधीही असं वाटलं नव्हतं म्हणतात त्या मी कधी आईंच्या मार्गात येईन।
किंवा मी कधी गुरुमार्गात येऊन ह्या सगळ्या गोष्टी माझ्याकडून पण सुटतील असं कधीच वाटलं नव्हतं. 9वी-10वीपर्यंत 9वीमध्ये मला आईंचा सहवास मिळाला म्हणतात. म्हणजे काकूकडे गेल्यानंतर. काकू माझी आईंच्या मार्गातली होती आधीपासून. आई सात्विक कृतीची होती, देवधर्म करायची, प्रत्येक सणवार अगदी रीतसर पद्धतीनं करायची. अगदी पोळ्यांचा स्वयंपाक तर इतका सुंदर करायची. आजीला तर माझ्या सासू असून सुद्धा ती फार कौतुक करायची. इतक्या सुंदर पोळ्या वगैरे ती बनवायची म्हणतात. मग ह्या सगळ्या गोष्टी ती बनवून घालायची. पण असल्या गोष्टी तर कधीही ती स्वतः पण तिनं ते पाप केलं नाही म्हणतात आणि तिनं कुणाला करून घातलं पण नाही. आणि म्हणजे तिची ती वृत्तीच होती. तर त्या म्हणतात ज्या वेळेला काकूकडे मी एकदा सुट्टीला गेलेले होते. मी 9वीत होते म्हणतात. काकूकडे सुट्टीला गेलेले होते आणि काकू आधीपासून आईंच्या मार्गात होती. हे आम्हाला सगळ्यांनाच माहिती होतं. पण काय आम्ही कधी हे केलेलं नव्हतं. आणि मग काकू आणि काका पहिल्यापासूनच वेगळे राहत होते म्हणले. आणि मी त्यांच्या घरी गेल्यानंतर त्यांच्या घरात बघितल्यानंतर आईंचं ते बघितल्यानंतर खूप चांगल्या रीतीनं त्यांची मुलं पण भजन वगैरे करायची. त्यांच्या मुलांचं पण म्हणजे खूप चांगलं बिहेवियर, खूप चांगली शिस्त वगैरे लावलेली होती काकूनं. आणि ते सगळं बघितल्यानंतर मला पण असं वाटायला लागलं की आपण आईंचं करावं. असं काही काकूनं मला सांगितलं वगैरे, काही अनुभव सांगितले म्हणून मी मार्गात आले असं काही नव्हतं म्हणले. फक्त मी फक्त बघूनच मला असं वाटायला लागलं, अरे छान आहेत हे भजनं वगैरे. आणि मग मी पण ते भजनं काकू मला काय करायची, ती ज्यावेळेला भजनाला बसायची त्यावेळेला सुट्टी जवळजवळ 1.5 महिना मी काकूकडेच होते म्हणतात. आणि दर सुट्टीला जायची, पण एवढं काही माझं लक्ष नसायचं. पण 8वी-9वीला गेल्यानंतर 9वीत होते म्हणतात, मला ते लक्षात यायला लागलेलं होतं. ती भजनं वगैरे म्हणायची, ती काकू तिची मुलं वगैरे सगळीच बसायची. आणि मग त्यावेळेला मला काहीतरी नाश्त्याचं वगैरे तोपर्यंत बनव असं म्हणायची काकू. आणि मग मी बनवायची, तर त्यांचं भजन मला ऐकू यायचं. मग ते मला चांगलं वाटायला लागलं. मग मी असंच 1, 2, 3 वेळा अशी पुस्तकांचं दुपारचं बसल्या बसल्या वाचन सुरू केलं आईंच्या पुस्तकांचं. ते काकूला म्हणायची, बघू जरा पुस्तक दाखव. मग मी चरित्र वाचन केलं. त्याच्यानंतर सत्वशील राजे वगैरे हे पुस्तकं मी वाचलं. त्याच्यातलं थोडेफार हे वाचले. हे वाचल्यानंतर मला ते छान वाटायला लागलं. आणि मग मी म्हटलं, मी पण बसू का तुझ्याबरोबर उद्यापासून? तर ती म्हणली, हां बस ना. मग काकू काय करायची दरवेळेला की ती नाश्त्याचं बनवायची आणि त्यांच्यासोबत भजन म्हणायची. पण मी आल्यापासून मी काय करत नव्हते, त्यामुळे तिनं मला भजनाला मला म्हणजे नाश्त्याचं बनवायला लावायला लागली आणि आपण भजनाला बसायला लागली. मग मी बसते म्हटल्यानंतर मग तिनं स्वतःच नाश्ता करायला सुरुवात केली. आणि मग मी पूर्ण लक्ष देऊन त्या भजनांकडं हे करायला लागले. ज्यावेळेला मी नाश्ता करायचे त्यावेळेला निम्मं करायचं निम्मं नाही, पण समोर पुस्तक घेतल्यानंतर मात्र मला अगदी नीट ते भजनांचे अर्थ वगैरे समजायला लागले. आणि त्या भजनांचे अर्थ वगैरे इतके सुंदर वाटायला लागले आणि मला गोडी निर्माण झाली. त्या काळामध्ये मला आपोआपच असं काही मला कुठली इच्छा होती म्हणून असं नाही, किंवा माझ्यावर काही बर्डन घातलं किंवा काकूनं मला खूपशं काहीतरी माझ्या डोक्यात ते भिनवलं, अनुभव सांगितले, कर म्हणून मागू लागले, असं काहीच नाही. मला फक्त ते ज्यावेळेला मी पुस्तक घेऊन भजन म्हणायला लागले त्यावेळेला ते मला खूप छान वाटायला लागलं. खूप चाली म्हणा त्याचे अर्थ हे कुठंतरी मनाला भिडायला लागले. आणि मग मी आईंच्या मार्गात आले म्हणतात 1-1.5 महिन्यात. मग मी येताना काकूकडनं बरीच पुस्तकं घेऊन आले. त्याच्यानंतर 2-4 तरी पुस्तकं घेऊन आले प्रकाशनं आईंची. त्याच्यानंतर बालोपासनेचं पुस्तक घेऊन आले, भजनाचं पुस्तक घेऊन आले. आणि मग माझा तिथून मग प्रवास सुरू झाला. अगदी म्हणतात 9वीत खूपसं मला काहीच कळत नव्हतं. मी करत होते, फक्त हे होत होतं तेवढंच. पण 10वीत खऱ्या अर्थानं मी आईंच्या मार्गात आले म्हणतात. त्या 10वीत गेल्यानंतर इतकी प्रचंड ओढ लागली म्हणतात मला आईंची, की मला असं वाटायला लागलं की आई जे आत्तापर्यंत करत होती ते अगदी योग्य होतं. आपल्या घरात जे चालतंय ते अगदी अयोग्य आहे. आणि आई खरंच सात्विक होती. आईला पण खूप आनंद व्हायला लागला की अरे आपली मुलगी कुठल्या तरी मार्गात आहे आणि खूप चांगलं ती हे करायला लागले. का तर मी भजनाला बसायची, नामस्मरण करायची आणि मग जे कामं आई करायची, देव्हारा स्वच्छ करणं, अगदी
देवांना फुलं वाहणं, ते मी सगळं भजन करत, नामस्मरण करत ते मी करायला लागले. ते तिला खूप छान वाटायला लागलं. आणि माझा भाऊ माझं बघून म्हणजे थोडंफार आईंचं करायला लागला. मग ते त्यामुळे आईला खूप चांगलं वाटायला लागलं म्हणला. थोड्या काळानं असं झालं की म्हणजे माझ्याकडं बघून मी जे भजनं म्हणायची ते बघून आईला मग मी वरचेवर सांगायची. आणि मला एक 2-3 अनुभव पण शाळेमध्ये तसे आले म्हणतात, की एका मुलीनं माझ्याबद्दल ना खूप वाईट अफवा उठवलेल्या होत्या म्हणतात. आणि हे आईंच्या मार्गात मी आलेले होते, त्यामुळं मी खरंच खूप चांगल्या रीतीने आईंच्या मार्गात आलेले होते म्हणला. आणि तिनं खूप वाईट गोष्टींमध्ये माझ्या अफवा उठवलेल्या होत्या. तर त्या मुलीला मला असं आई हे करत नाहीत म्हणतात, पण मला असं ते फील झालं. म्हणजे मी नाही उत्तर दिलं त्या गोष्टींना, पण आईंनी अशा तऱ्हेने उत्तर दिलं, की त्या मुलीनं स्वतः येऊन माझी माफी मागितली म्हणलं, की मीच असं सांगितलेलं होतं आणि सॉरी हां. तिनं स्वतःहून येऊन माझी माफी मागितली म्हणल्या, की मी काही तिच्याशी भांडायला गेले नाही किंवा मी कुठंच कुणाला एक्सप्लेनेशन द्यायला गेले नाही, की असं काही नाही, असं काही मी बोलले नाही किंवा असं काही केलेलं नाही. असं म्हणजे कुणी सांगितलं, काय सांगितलं, असं काहीच नाही. पण तिनं आमचा जो ग्रुप होता, त्या ग्रुपमध्ये थोडं वितुष्ट आणलेलं होतं. माझ्याशी तुटक वागायला लागले होते. माझ्या ज्या फ्रेंड्स होत्या ते पण आईंनी खूप लवकर ते 2-3 महिन्याच्या आतच आईंनी त्या मुलीला स्वतः माफी मागायला लावली माझ्यासमोर येऊन. आणि तिनं माझ्या ग्रुपसमोर माफी मागितली. त्यामुळे ग्रुपमधले पण बऱ्याच जणांनी सॉरी बोलले मला, की आम्ही असं नाही हे करायला पाहिजे होतं, आम्ही तुझ्याशी बोलायला पाहिजे होतं वगैरे. आणि ह्या गोष्टी माझ्यासाठी खूप मोठा अनुभव होत्या म्हणला. मी हे आईला सांगितलं. आणि माझा अभ्यासात पण म्हणजे मी आधीपासून हुशार होते म्हणला. पण अभ्यासात तर माझं खूपच चांगल्या पद्धतीनं लक्ष लागायला लागलं. असं बाहेर कुठल्या गोष्टींमध्ये नाही. भजन, त्याच्यानंतर वाचन, त्याच्यानंतर आपला अभ्यास, आपलं करिअर, ह्या सगळ्या गोष्टींवर फोकस. त्यामुळं आईंच्या मार्गात आल्यापासून तर खूपच माझ्यात खूप चांगला आणि खूप पॉझिटिव्ह बदल व्हायला लागलेला होता. आणि त्या आईला पण जाणवायला लागलं होतं. आईला मी छोटे-मोठे अनुभव आले, की ते सांगत होते. रस्त्यातून येताना मला असेच 1-2 अनुभव आलेले होते, ते पण मी आईला सांगितले. तर ते बघून आईला पण छान वाटायला लागलं आणि आई पण आमच्यासोबत आईंचं करायला लागली. त्याच्यानंतर मग ती काकूशी वगैरे बोलल्यानंतर बऱ्याच गोष्टी तिला कळायला लागल्या. आणि मग तिनं जाऊन आईनं अनुग्रह घेऊन आली. बेळगावला जाऊन आईनं अनुग्रह घेऊन आली म्हणल्या. मग तर आमचं घर एकदम पूर्ण आईंचं म्हणजे खूप मोठी कृपा झाली आमच्यावर. इतके छान दिवस होते म्हणतात माझे कॉलेजचे. खूप चांगल्या पद्धतीनं माझं जीवन होतं म्हणल्या कॉलेजचं. खूप चांगल्या पद्धतीनं मी अभ्यास केला, खूप चांगलं करिअर केलं. सगळं इंजिनिअरिंग झाली म्हणतात माझी. सगळं अगदी व्यवस्थित झालं म्हणतात. आणि जॉब करायचा होता, पण तोपर्यंत लग्न जुळून आलं. आणि मग सगळ्यांनी म्हटले, की हां, मुलगा पण चांगला इंजिनिअर आहे, तुझं पण इंजिनिअरिंग झालेलं आहे, तर करूया लग्न. आणि सगळं बघितलं तर चांगलं होतं वगैरे. आणि झालं माझं लग्न झालं म्हणला. लग्न झालं आणि मग एक 8-15 दिवसातच समजायला लागलं, की माझे मिस्टर जे होते ते ड्रिंक करायचे. आणि घरातलं वातावरण इतकं घाणेरडं होतं. ते न म्हणजे विचार करण्याच्या पलीकडचं. आणि मग मला असं वाटायला लागलं 15-20 दिवसानंतर, जसं मी 5 दिवसांनी माहेरी जाऊन येतात, त्याच्यानंतर मला ह्या गोष्टी जाणवायला लागल्या. आणि मग मी म्हटलं, "अरे बापरे! आपल्याला आईने कुठं आणून ठेवलंय हे? आणि आपण तर एवढी सेवा केली आणि असा नवरा का दिला आपल्याला?" 1-2 महिन्यानंतर तर माझी अवस्था अशी झाली, की मी नक्की नेमकं करू काय? की म्हणजे घरी जाऊ माहेरी, का माहेरच्यांना लगेच कसं सांगायचं? का तर माहेरचे पण टेन्शन घेणार. आई अशा स्वभावाची. आणि मला काही सुचेना म्हणल्या. आणि घरातलं वातावरण इतकं घाणेरडं होतं म्हणल्या. म्हणजे व्यभिचार प्रवृत्ती खूप जास्त होती म्हणल्या. माझे मिस्टर म्हणजे ते तरी प्रकरण होतंच व्यसनाचं. बाहेरचे पण त्यांना छंद होते.
ते सगळं बघितल्यानंतर असं वाटायला लागलं आपण कुठं येऊन फसलोय. आणि लग्नाला खूपशे दिवस पण नव्हते ना, म्हणजे लगेचच लग्न ठरलं, लगेचच झालं पण. त्यामुळं ओळखायला असं काही हे नाही आणि मी सगळं आईंच्या भरवशावर होते म्हणलं. मला असं कधीच वाटलं नाही अरे इतक्यापर्यंत आईंनी आपल्याला साथ दिलेली आहे, इथून पुढं आपलं सगळं चांगलंच होणार. अशाच मी ह्याच्यामध्ये होते. कधीच मला असं मनात डोक्यात असं भावनासुद्धा आली नाही, की लग्नानंतर माझं चांगलं होईल का नाही. का तर मी पूर्ण आईंना खूप खूप सेवा माझी तेवढ्या 6 वर्षात खूप सेवा माझी प्रचंड झालेली होती म्हणलं. आणि मग असं वाटायला लागलं, की आईंनी का असं केलं असेल? माझ्याकडनं काही चुका झाल्यात का? एवढी तर सेवा मी व्यवस्थित करत होते. मला कधीच असं नाही वाटलं, की मी कुठं चुकते आणि का मग आईंनी असं केलं असेल? खूप मी रडायला लागले म्हणलं. 1-2 महिन्यानंतर त्यांची बाहेरची प्रकरणं कळायला लागली. त्याच्यानंतर त्यांचं ते व्यसन आणि सासरे पण तसेच खूप घाणेरडे होते म्हणलं. आणि मग मला ते बरं नाही वाटायचं आणि सासूबाई म्हणायच्या, "पुरुष आहेत, मग आता पुरुषांना काय कोण सांगणार?" मला खूप राग यायला लागला म्हणला आणि खूप चिडचिड व्हायला लागली. आणि नंतर 2-3 महिन्यानंतर तर ज्यावेळेला मी त्या गोष्टींना विरोध करायला लागले, त्यावेळेला मग मला त्रास देणं सुरू झालं म्हणलं. हे असलं चालणार नाही वगैरे असं ज्यावेळेला मी विरोध करायला लागले त्या गोष्टींना, त्यावेळेला मग मला त्रास द्यायला सुरुवात केली आणि मग म्हणजे मला कुठेतरी आड आलं पाहिजे, भजन माझं नाही झालं पाहिजे. मी सेवा सोडत नव्हते म्हणला. त्रास होत होता, पण मी सोडत नव्हते सेवा. हे असलं काय आमच्या घरात चाललं नाही. म्हणजे हिनं निघून तर जावं, नाहीतर मग हिनं आहे तसं एक्सेप्ट करावं. हे पद्धत चालू झाली त्यांची. आणि मग मला काही कळेना म्हणला, की काय नेमकं मी आता ह्यातनं काय करू? काय मार्ग काढू? आणि मग माझी सेवा पण बंद केली त्यांनी. सासूबाई पण म्हणायला लागल्या, "तो दंगा करतोय तर करू नकोस बाई." आणि मग तुम्हाला सांगू अक्षरशः म्हणल्या, मी बाथरूममध्ये जाऊन सेवा करायची. मी म्हणायची, "तुम्हाला इथंच पाहिजे असेल तर इथं." मला अक्षरशः मी इतकी रडायची म्हणला. आणि म्हणजे ते जॉब करायचे, जॉब करत नव्हते असं नाही, पण ते दिसत होतं म्हणलं, की बाहेर प्रकरण चालू आहे. बाहेरचे असे छंद आहेत. कुठलं व्यसन नव्हतं असं नाही. आणि मग नंतर ते तंबाखू वगैरे हे पण गोष्टी करायला लागल्या. ड्रिंक तर करतच होते. मग मात्र मला सहन होण्याच्या पलीकडचं होतं. मी भावाशी बोलले म्हणला 1-2 वेळा. तर मी मग बोलले, "खरं आईला वगैरे नको बोलू आत्ता, काहीच बोलू नको." तर तो म्हणायला लागला, "तू निघून ये, नको राहू तिथं." आणि निघून ये बघूया आपण. आणि माझे बाबा पण काही असे नव्हते म्हणला, की असल्या गोष्टीत मुलीला त्रास झाला आणि नाही मग आहे तसं तू सासरमध्ये राहा, असं म्हणणारे नव्हते. पण मला असं वाटत होतं, की आपण आईंच्या मार्गात आहे. तर सगळ्या गोष्टी आपण जे पतिव्रतांच्या गोष्टी वगैरे आपण सगळ्या पुस्तकातून वाचत आलेलो आहे. आईंनी पण आपल्याला का तर मी आईंच्या खूप अगदी मनापासून मार्गात गेलेले होते. तर त्यामुळं सगळ्या बारकावे मला कळलेले होते. मग एवढ्या पतिव्रतांनी एवढे त्रास सहन केले आणि त्यांनी तिथंच राहून संसार केला. मग आईंना हे बघायचं आहे का? माझी परीक्षा बघायची आहे का? मग त्याच्यासाठी आई हे करतायत का? अशा विचार करून मी तिथंच राहायचं. कुठेतरी नवऱ्याला सुधरवायचं. ह्या गोष्टींमध्ये मी हे करायला लागले, की ह्या मार्गानं नाही त्या मार्गानं हा सुधरेल. मग कधी गोड बोलायची मी, कधी समजवायला बघायची. आईंचं काहीतरी सांगायला बघायची, तर ते एकदम अंगावर आल्यासारखं नंतर करायला लागले. आईंचं नाव काढलं, आईंचं काही सांगायला लागलं. मग मी ते सांगणं बंद केलं. पण जरा गोड बोलून आपण हे करावं, असं हे करायला बघायला लागले मी. तर ते नाही म्हणजे तेवढ्या ह्याच्यातच नव्हते म्हणले ते. हिनं आहे तसं आमच्या घरात राहावं किंवा मग हिनं मला म्हणजे मी जसा आहे तसा एक्सेप्ट करावं, नाहीतर हिनं सोडून जावं. हे त्यांचं हे ठरलेलं होतं. बरं मग मला असं वाटायला लागलं मी जॉब करू का? तर जॉब पण मला करू देईनात. मग काय करावं मला तुम्हाला सांगू म्हणला 1 वर्ष इतकं भयानक काढलं मी. आणि मी बाथरूममध्ये जाऊन 15-20 मिनिटं बाथरूममध्ये जायची आणि तिथं मी नामस्मरण करायची. तुम्हाला इथंच पाहिजे तर इथंच घ्या.
का तर माझं हे नाही आहे, का तर माझी वेळ जी होती सकाळची होती ह्याची नामस्मरणाची वगैरे. आणि ही लोकं पण जरा वेळानं उठायची. तर कुठेतरी बसलं मी नामस्मरणाला आणि ह्यांना दिसलं वगैरे, तर कुठं कशाला डोक्याला त्रास म्हणून मी बाथरूममध्ये जाऊन नामस्मरण करायची म्हटलं. अंघोळीच्या वेळेत पण नामस्मरण करायची. असंच उभारून मी नामस्मरण करायची, बाथरूममध्ये उभारून म्हटलं. इतके घाणेरडे दिवस होते म्हटलं ते. आणि तसं हे म्हणजे तसं हे करत गेले म्हटलं. वर्ष झालं, वर्षभर हा मी त्रास सहन करत होते. बाकी सगळ्या गोष्टी सहन करू शकले असते, ड्रिंक वगैरे हे पण. पण ह्यांच्या बाहेरचं व्यभिचार आणि सासऱ्यांची पण प्रवृत्ती तशीच. म्हणून म्हणून म्हणजे माझे धाकटे दीर जे होते, ते आधीपासूनच लांब होते म्हणले. त्यांना पटत नव्हतं हे घरातलं वातावरण. ते लांब होते आणि माझ्यानंतर 1-2 महिन्यानंतर त्यांचं लग्न झालं म्हणले आणि ते बायकोला घेऊन बाहेरच राहिलेले होते. तर मी विचार करायची ती तर काहीच करत नाही. ना देव, ना धर्म, काहीसुद्धा करत नाही. पण तिला कसा इतका छान नवरा मिळाला आणि आईने माझ्याच बाबतीत असं का केलं? पण तरीसुद्धा मी म्हणायची, की काहीतरी मागचे भोग आले असतील ते भोगायला पाहिजेत. आई परीक्षा घेत असतील त्या द्यायला पाहिजेत. आत्तापर्यंत आईंनी सगळे चांगलेच अनुभव दिले. आतापर्यंत आईंनी सगळं चांगलं आयुष्यात घडवत आणलं. तर आता त्यांना वाटत असेल, की परीक्षेच्या काळात मला सोडते का बघूया. म्हणून कदाचित आई हे करत असतील, तर नाही आपण माघार नाही घ्यायची. म्हणून मग मी तशीच नेटानं आई-वडिलांना मी अजिबात काही कळू दिलेलं नव्हतं म्हणलं. 1 वर्ष मला इतका त्रास होत होता, तरी मी काहीही कळू दिलेला नव्हता म्हणला. एकदा आई वगैरे आली होती, तर आई मला बोलली, "अगं तू किती बारीक झाली आहेस" वगैरे. तर आई आता माहेरसारखं कुठं मला हे होणार आहे आणि मला आता नाही कळत म्हणजे तेवढं असं हे इथं कसं सगळेजण वेगवेगळ्या वेळा आहेत जेवण्याच्या. मग मी एकटीच जेवते. आपल्या इथं घरी कसं वेगळं होतं, इथं वेगळं आहे. तरी पण आईला थोडा डाऊट यायचा. आई ती शेवटी आईच असते. तर आई म्हणायची, "फोनवर पण तेवढंच ती कसं बोलत नाहीस तू?" तर "अगं नाही इथं कामं असतात वगैरे असतात आणि मला कामं झाली की मी नामस्मरण करत बसते. ते मग मला नाही जमत." आईची इच्छा होती की जॉब करू द्यावा. मी म्हणायची मलाच आता करायचं नाहीये. आ आ तर आईला खूप ह्या गोष्टी हे व्हायच्या, खटकायच्या, की असं कसं म्हणते ही? हिचं एवढं शिक्षणात रस असणारी, असं कसं ही म्हणू शकते, की आता मला जॉब नाही करू वाटत. तर मग मी आईला उगीचच असं सांगायचं म्हणून मी आईला म्हणायची, काय मिळवून सासरच्यानं का करून घालायचं आहे. मिळवायचं पण, घरी पण येऊन स्वयंपाक करायचा, मग मिळवायचं पण आणि हे पैसे कुठं जाणार आहेत? ह्यांच्याच घरात जाणार आहेत ना, थोडी ना आपल्याला मिळणार आहेत. तर मी पण विचार करते आता कशाला करायचं? असं मी आईला म्हणजे असं सांगायची, की आईला हां, मी खुश आहे. ते जाणवायचं तिला, पण तरीसुद्धा मी कधी बाबांना एवढं कळालं नाही, पण आईला थोडं जाणवायचं. ती आई होती शेवटी म्हणला. तिला जाणवत होतं, पण मी कधी बोलले नाही. त्यामुळं मग तिला असं वाटायचं, की तिचाच गैरसमज आहे का? आणि मग ती आईंवर पण विश्वास तिचा पण बसलेला होता. तर ती म्हणायची, "असू दे, जे काय असेल तू समाधानी आहेस ना?" तर "हो गं, मी समाधानी आहे." असं मी तिला कधी आली तर, "मग तू येत का नाहीस?" तर "नाही गं आई, तू आता येतेस ना मला भेटायला." असं म्हणून मी हे करायची. त्यांनी मला कधी जाऊ नको असं बोलायचे नाहीत. का तर त्यांना तर सगळं घर म्हणजे त्यांच्या मनाप्रमाणेच होतं आधी पण आता पण. पण त्यांना तर बरंच आहे. गेली तर गेली, राहिली तर राहिली. असं होतं त्या घरामध्ये. म्हणजे तू राहिलीस काय आणि तू गेलीस काय? आम्हाला काही फरक नाही आहे. असं ते वातावरण होतं. आणि मग आई वगैरे आली तर कधी काही बोलायचे नाहीत म्हणले ते, की काहीतरी टोमणे मार, हे मार, असले पण काही प्रकार करायचे नाहीत. हां, तुझ्या आईला काहीतरी पाहिजे ते करून खायला घाल वगैरे, ते काय कधी असे अडवायचे नाहीत. त्यामुळे ते पण तिला जाणवायचं नाही ते घरात आल्यानंतर म्हणलं. आणि ह्या ह्याच्यामध्ये खरं म्हणलं उपासना मी कधीही सोडली नाही. ज्या पण वेळेला मी जेवत असेन, त्यावेळेला माझं आत्मनामस्मरण सुरू असायचं. ज्या वेळेला मी स्वयंपाक करत असेन, आत्मनामस्मरण माझं सुरू असायचं. फक्त म्हणल्या माझं भजन होईना झालेलं होतं म्हणल्या. नामस्मरण मात्र प्रचंड होत होतं. प्रचंड म्हणजे प्रचंड नामस्मरण होत होतं. का तर मला माहिती होतं हा एकच आधार आहे. आणि मग माझ्याकडनं तेवढं म्हणला वाचन ते पण मी सगळे झोपलेले असताना, सगळे हे केलेले असताना चोरून पुस्तक काढायची आणि मी वाचन करायची म्हणल्या. बाथरूममध्ये ना जाऊन नामस्मरण करायची. स्वयंपाक करताना नामस्मरण करायची. जे पण काय काम करतोय जास्त बोलायची नाही आणि बोलण्यासारखं काही नव्हतं. ते कोणच माझ्याबरोबर जास्त बोलायचे नाहीत म्हणल्या. असा त्रास पण द्यायचा नाही, पण विरोध जर केला, जर चुकीचं त्यांचं दिसतंय ड्रिंक चुकीचं आता एखाद्या बाईला ही गोष्ट किती त्रासदायक असते.
की आपला नवरा व्यभिचारी आहे. खूप भयानक गोष्ट आहे ही. तर त्या गोष्टींना विरोध केला की ते खूप मला इरिटेट करायचे मग. नाहीतर मग असंच तू खा, पी, हां, तुला काय पाहिजे असलं तर देतो आणून. ते काही संबंधच नाही आहे. तुला पाहिजे असलं तर माग, नको असलं तर मागू पण नको. जे आणलंय ते कर. तुझं तू पण खा, आमचं आम्ही खातो, आम्ही आमच्या पद्धतीने जगतो, तू काय पण कर जा. ह्या अशा पद्धतीचं होतं म्हणला. मग त्यामुळं मला खूप त्रास व्हायला लागलेला होता. पण मी 1 वर्ष कुणालाही अजिबात म्हणल्या, अजिबात म्हणजे अजिबात मी काही बोलले नाही. नंतर 1 वर्षानंतर मी म्हटलं, आपली उपासना आहे ना चालू, तर आई यातनं बाहेर काढतील. हे आपले ह्याचे परीक्षांचे दिवस असतील. 1 वर्षानंतर तर माझ्या मिस्टरांचं ड्रिंकचं प्रमाण इतकं वाढलं म्हणला, की ते घरी येऊन दंगाच करायला लागले. म्हणजे प्यायचे आणि घरी येऊन दंगा करायचे. आणि कोण अशी व्यक्ती होती म्हणलं आयुष्यात माहिती नाही म्हणला, की अशा व्यसनी माणसाला पैसा होता त्यामुळं पैशासाठी पण असतात म्हणल्या. पण अशा व्यक्तीसोबत कोण अशी व्यक्ती होती म्हणला. कधी ते मोबाईलला हात लावू द्यायचे नाहीत. कधी पर्सनल गोष्टींना त्यांच्या लॅपटॉपला वगैरे कधी हात लावू द्यायचे नाहीत. कधी त्यांच्या खिशाला सुद्धा हात लावलेला चालायचा नाही. मग त्या गोष्टी जर विरोध केला तर माझं भजनात म्हणजे सारखंच म्हणजे हिला भजनाचा नाद आहे तर हिच्यावर सारखंच म्हणजे पहारा ठेवायचा आणि तिचं काहीच होऊ द्यायचं नाही. मग त्यामुळं मी सेवा झालेली बरी आपली, हे लोकांना काय करायचं ते करू दे, असं म्हणून मी माझ्या ह्याच्यात असायचे म्हणलं. ज्या वेळेला 1 वर्षानंतर त्यांचं ड्रिंकचं प्रमाण वाढलं आणि ते घरी येऊन तमाशा करायला लागले. घरी येऊन असं घाणघाण शब्द वापरायला लागले. घरी येऊन त्यावेळेला मात्र मला ते असह्य झालं म्हणला. मी आईंना बोलले म्हणला, की एकतर ह्या परीक्षा थांबवा, नाहीतर मला डिसिजन घेण्याचं हे द्या, बुद्धी द्या. मला नाही सहन होणार. मी कुठली मोठी संत नाही आहे किंवा कुठली मोठी पतिव्रता नाही आहे. मला जर व्यवस्थित हँडल करणारी माणसं, तरी मी जितकं माझ्या कुवतीनं सहन करण्याची ताकद होती तेवढं मी सहन केलं. ह्याच्या पलीकडे सहन करण्याची ताकद नाही आहे माझी. आणि विनाकारणच जर कोण घरी येऊन ड्रिंक करून विनाकारणच, ह्याच्या आधी ते कधी विनाकारण देत नव्हते शिव्या, पण नंतर विनाकारणच द्यायला लागले शिव्या वगैरे आणि हात उचलायला लागले सारखंच. मग मात्र म्हणला मी निर्णय घेतला आणि मी ते घर सोडलं. मला सहन होईना. मी आईंना म्हटलं, नाही मला आता सहन होत नाही आणि तुम्ही माझ्या बाबतीत खूप चुकीचं, माझं असेल प्रारब्ध, पण तुम्ही माझ्या बाबतीत खूप चुकीचं हे केलेलं आहे आई, असं मी स्वतः बोलले म्हणला. आणि ते म्हणलं, आता आई मला नाही जमणार. मला कुठलीही सतीव्रता, पतिव्रता मला काही नाही व्हायचं. मला आयुष्य तुम्ही सेवेत द्या. माझं भले मला जोडीदार नाही मिळाला. मी एकटी आयुष्य काढेन. मला तुम्ही शिकवलं आहे, तेवढं लायक बनवलं आहे, तर मी जॉब करेन आणि मी हे करेन. आणि मग मी थोडंसं घरी आले थोडा काळ. मग आईला वगैरे सांगितलं की असा त्रास होतात वगैरे. आधी 1-2-3 दिवस मी असंच राहिले म्हणला, असंच आले वगैरे, नॉर्मल थोडंसं दाखवलं. पण नंतर सहन होईना. मी आईला का तर विचार करत होते ना मी, की राहायचं का जायचं परत, असा विचार पण होत होता. मी जरी कपडे वगैरे घेऊन आलेले होते, आईला पण थोडा डाऊट आलेला होता, अरे एवढे कपडे घेऊन आले ही, का तर मी सगळे कपडे माझे घेऊन आलेले होते म्हणला. आणि माझ्या वडिलांनी वगैरे जे दागिने घातलेले होते ते, आणि कुणालाही न सांगता मी घरातून हे केलेलं होतं. त्यांनी साधं म्हणला, मी घरी आले. माझ्या सासूबाईंनी सुद्धा साधं फोन करून आईला विचारलं नाही की तिकडं आली आहे का म्हणून. ही मुलगी दिवस रात्र आपल्याला स्वयंपाक करून घालते, खायला करून घालते. ही मुलगी आपलं म्हणजे सगळं बघते. म्हणजे घरातलं स्वयंपाक, त्याच्यानंतर फरशा वगैरे, धुणं भांडी सगळी कामं मी करत होते. आमच्या घरी एवढा पैसा होता, खरं एखाद्या गोष्टीला सुद्धा नोकर ठेवलेलं नव्हतं म्हणला. भांड्याला सुद्धा बाई ठेवलेली नव्हती. ही सगळी एवढी कामं करते आणि तरीसुद्धा आपण तिची निदान चौकशी तरी करावी की माहेरी गेली आहे का कुठं गेली आहे. मी सांगितलं नाही तर त्यांनी विचारपूससुद्धा केली नाही. म्हणजे त्यांचं म्हणणं की हिनं सांगून जायचं नाही का मग.
असं त्यांचं म्हणणं होतं. मग मी 3-4 दिवसांनी ज्यावेळेला मी घरी आले म्हणला, मी रोजच्याप्रमाणे सेवा जशी माझी पूर्वी होती त्याप्रमाणे सेवा करायला लागले. पण सेवेत रडायची वगैरे मी. आईनं बघितलं. 2-3 दिवसानं मला तिने विचारलं की "काही खरंच प्रॉब्लेम आहे का गं?" वगैरे. मग मी सांगितलं म्हणला की "असंच प्रॉब्लेम आहे. 1.5-2 वर्ष झालं मी तुला नाही सांगितलं." मग आईला असं वाटायला लागलं, अरे आपण आपल्या मुलीचं काय नुकसान करून ठेवलंय. आणि मग ती खूप टेन्शन घेतली तिनं. बाबा आल्यावर बाबांनी पण खूप टेन्शन घेतलं त्या गोष्टीचं म्हणलं. आणि बाबांनी सरळ फोन लावला माझ्या मिस्टरांना आणि धडाधड माझ्या बाबांनी असे शब्द वापरायला सुरुवात केली की दुसऱ्या दिवशी पिऊन आमच्या दारात आले म्हणल्या त्या. पिऊन दारात आले आणि ज्या ते असे दारात आले आणि माझी आई म्हणला म्हणजे पूजा करत होती. माझी आई पूजा करत होती आणि त्या आल्या आत, सरळ आत घुसले आणि शिव्या द्यायला लागले म्हणला. आणि ते शिव्या देताना माझी आई म्हणली, "असले शब्द आमच्या घरात वापरायचे नाहीत. तुम्ही बाहेर व्हा आधी, बाहेर व्हा," असं म्हणायला लागले. पण ते ना देवापुढं जी पंथी लावलेली होती ती अचानक विझली म्हणल्या. म्हणजे काही हे नव्हतं, ती पंथी अचानक विझली म्हणल्या. आणि ते इतके तन करून आणि माझ्या बाबांच्या अंगावर आले. मला तू असा म्हणजे अरे-तुरेवर येऊन मला तू बोललासच कसा? तुझी पोरगी म्हणजे महाराणी आहे काय? तिला राहायचं असलं राहायचं, नाही तर फुटली, गेली, मेली, माझ्यासाठी मेली. मला काय गरज नाही आहे तिची. मला काय गरज नव्हतीच तिची, कधीच नव्हती. असं काही वाटेल त्याने इतके घाण शब्द माझ्या बाबांना. आणि माझे बाबा इतके, आणि भाऊ नव्हता त्यावेळेला बरोबर माझा घरी नव्हता म्हणलं. सकाळीच जे व्यायाम वगैरे करायचा, व्यायामानंतर त्याचा एक क्लास त्यानं जॉईन केलेला होता. ते जॉईन केलेला होता तो तिकडं गेलेला होता. इथं काय चाललंय त्याला काही माहितीच नाही. आणि बाबांच्या अंगावर वगैरे येताना मीच मध्ये पडले. मी म्हटलं, "हे बघा तुम्हाला कोण काय म्हणलेलं नाही आहे. तुम्ही जावा इथून. मी माझं काय करायचं माझं मी बघून घेईन. तुम्ही तुमचं काय करायचं तुमच्या पद्धतीने जगा. बाबांकडनं मी माफी मागते." का तर कुठंतरी असल्या माणसानं, का तर खूप तगडाच्या तगडा मनुष्य होता तो म्हणले. आणि त्यामुळं कुठेतरी बाबांना मारलं तर काय करायचं ह्या भीतीपोटी मी माफी मागितली म्हणल्या. "मी माफी मागते माझ्या बाबांकरवी आणि तुम्ही जा. तुमची काही चूक नाही आहे, चूक आमची आहे आणि तुम्ही जा." असं करून मी घराच्या बाहेर काढलं म्हणल्या. आणि आई पूजा करत होती. आई बाहेर आलेली होती म्हणलं. आम्ही दोघी पण बाहेर होतो. आम्ही सगळेजण बाहेर हॉलमध्ये होतो आणि ती पंथी विझली म्हणल्या. आणि ती विझली कशी आम्हालाच काही कळलं नाही. आणि तुम्हाला सांगू म्हटलं पंथी विझली. आई नंतर त्यांनी गेल्यानंतर आईनं बघितली आणि पंथी विझलेली बघितली. आई घाबरली आणि ते म्हणजे बाबांना असं वाटलेलं की असं कुठल्यातरी माणसानं बोलल्यानंतर ह्या माणसाच्या डोक्यात प्रकाश पडेल, पण त्याच्या प्रकाश पडला नाही. तो बाबांना मारायला आला. "परत जर मला काय असले शब्द वापरलास ना तर तुझा खून पाडेन मी 4 माणसं गोळा करून घेऊन," असं बाबांना बोलायला लागला माझा नवरा म्हणले. आणि मग त्यांनी गेले म्हणल्या. तो गेला. त्याला मी समजावून पाठवलं म्हणलं, माफ करा." मीच स्वतः माफी मागून त्यांना पाठवून दिलं म्हणलं. आणि पाठवून दिलं. ती पंथी विझलेली बघून आई घाबरली की अरे पंथी विझली. आणि बाबांना कसं तरीच व्हायला लागलं. त्यांनी गेल्यानंतर त्यांना असं वाटायला. आणि बाबा मला धरले आणि रडायला लागले. "कसं काय काढलंस तू 1.5 वर्ष तिथं? सांगितलं का नाहीस मला?" असं म्हणून ते रडायला लागले. आणि त्यांना एकदम दरदरून घाम यायला लागला आणि ते कसं तरीच करायला लागले म्हणला. बाबा कसं तरी करायला लागले आणि ती पंथी विझलेली बघितली आईनं. ती एकदम घाबरली म्हणल्या. आणि मला म्हणली, "अगं पंथी विझली." तिनं हळूच मला सांगितलं. तर मी म्हटलं, "आई नको असं काही हे करू." आणि मी नामस्मरण करायला लागले म्हणलं. आईला म्हटलं, "नामस्मरण कर, काही नाही होत." बाबांना दवाखान्यात घेऊन गेलो. तर म्हणजे आम्हाला असं वाटायला लागलं की त्यांना काय ते हार्ट अटॅक वगैरे असं हे झालं का? तर तसं काही नव्हतं, नॉर्मल होतं. पण त्यांना ते भीतीपोटी असं त्यांना घाबरल्यासारखं होऊन त्यांना हे व्हायला लागलं. बाबांना घेऊन दवाखान्यातून आम्ही घरी आलो. तोपर्यंत भाऊ वगैरे आलेला होता. तर भाऊ एकदम चिडला आणि तो जायला. पण आई म्हटल्या, "काही नाही. आपण आईंच्या मार्गातली लोक आहे. आईंवर विश्वास ठेवायचा आणि हे करायचं." आई पुढे इतकी रडली आई त्या दिवशी म्हणला. आणि ती जे 11:15ला बसलेली होती म्हणला. उगीच मी जोर जबरदस्ती केली म्हणून तिनं जेवली म्हणला. त्या दिवशी जेवली फक्त म्हणजे जोर जबरदस्ती केली म्हणून. ती जेवली ते पण तिनं अर्धीच चपाती खाल्ली. 11:15ला मला तो दिवस आजही आठवतात म्हणतात ताई की 11:15ला जी आई बसली
नामस्मरण करायला. रात्री 9 वाजले तरी ती हालेना म्हणल्या. ती फक्त रडत होती आणि जपमाळ घेऊन नामस्मरण करत होती. किती माळा केल्या. मला असं वाटायला लागलं हिला आणि काय होतंय का? मी चूक केली काय घरी येऊन? मी आईला सांगायला नाही पाहिजे होते का? मी जसं आहे तसं तिथंच काढायला पाहिजे होतं का? खूपसे विचार आणि मी नामस्मरण करत घरातली कामं करायला लागले. बाबांकडे लक्ष द्यायला लागले आणि बाबा सारखे दवाखान्यातून आणलेलं होतं. ते सारखे उठून म्हणायला लागले, "अगं ती अशी का बसली आहे वेड्यासारखी? तिला जा ना हे कर जा." मग मी म्हणायची, "आई तू अशी का करायला लागलेस? नामस्मरण इतकं कोण करते का?" आणि बाबा पण घाबरायला लागलेत. त्यांना दवाखान्यातून आणलं. विचार कर थोडासा. तर काही नाही होत. मी नामस्मरण करायला ना त्यांना काय होतं ना कोणाला काय मला अजिबात बोलायचं नाही कोणी. आणि नंतर ती डोळे वटारायला लागली. जर गेलं मध्ये काय बोलायला तर मी म्हणायची, "अहो बाबा ती नामस्मरण करते ना, वाईट तर काही नाही आहे. आणि तिनं एवढं नाही टेन्शन घेतलं असतं तर असं नामस्मरण करत बसले असते का? तुम्ही नका टेन्शन घेऊ." आणि बाबा मग माझे तसेच झोपायचे पण अधनं-मधनं उठून जाऊन तिला बघायचे. आणि त्यांना कसं तरी वाटायला लागलेलं होतं की काही हिच्या डोक्यावर परिणाम झाला आहे का असं त्यांना वाटायला लागलेलं होतं. का तिला म्हणजे तिनं खूप टेन्शन घेतलं आहे का तिला काय होईल का असं त्यांना वाटायला लागलेलं होतं. भावाला खूप समजवलं म्हणला त्यामुळं तो शांत झालेला होता. पण तो दिवस इतका भयानक होता माझ्यासाठी म्हटला. आणि आईला सारखं डोक्यात की तिच्या डोक्यात तेच की ती पणती विझली. तो व्यक्ती आला आणि पणती विझली आपल्या घरातली म्हणजे त्याच्या पायगुणानं काहीतरी वाईट येईल काय शक्ती असं तिच्या मनात काहीतरी आलेलं होतं. ते नंतर तिनं बोलून दाखवलं म्हणलं. आणि तुम्हाला सांगू म्हणल्या त्या दिवशी खूप मग 9 वाजता आईला तसंच आम्ही उठवलं आणि सगळ्यांनी मिळून आम्ही थोडं जेवलं. आणि मग आई परत आणि माळ घेऊन बसली. मी म्हटलं, "आई आता नको बास नाही मी अजून 1-2 तास बसणार आहे आणि नंतर बघू माझं मी ठरवेन." असं तिनं केली. मग बाबा पण हे झाले, "असू दे जेवली आहे तरी निदान" म्हणून आम्ही सगळेजण झोपलो म्हणल्या. आणि त्या दिवशी मी पण हॉलमध्ये झोपले. माझा भाऊ पण हॉलमध्येच झोपला. आणि आईला पण का तर बेडरूममध्ये नकोच म्हटलं सगळेजण एकत्र झोपू. आणि आम्ही झोपलो म्हणला. आणि रात्री 1:15 वाजता बरोबर फोन आला म्हणला. 1:15 वाजता की माझ्या मिस्टरांचा ॲक्सिडेंट झाला आहे म्हणून. रात्री 1:15 वाजता. कितीही झालं तरी शेवटी नवरा होता म्हणला. खूप म्हणजे मला एवढा त्रास झाला. तशा ह्याच्यामध्ये माझे बाबा उठले. माझ्या बाबांना दवाखान्यात नेऊन आणलेलं तरीसुद्धा ते उठले. माझा भाऊ, आई फक्त नाही आली म्हणला. आई घरीच राहिली. आणि आम्ही सगळेजण दवाखान्यात गेलो वगैरे भेटायला म्हणून ते आमच्याशी कोण बोललंच नाही म्हणला. ना त्यांचा भाऊ आलेला वगैरे तो पण नाही बोलला वगैरे. मग मला बाबा म्हटले, "राहू नको तू, काही थांबू नको. त्यांचं त्यांनी ते लोकं बघू देत. ॲक्सिडेंट काय तुझ्यामुळं झालेला नाही आहे किंवा." तर त्यांचा भाऊ म्हटला, "तिच्यामुळंच ॲक्सिडेंट झाला आहे. तुम्ही माझ्या भावाला काही बोलला म्हणून त्यानं जास्त पिलं." मग मी त्यावेळेला बोलले म्हणला, "कधी न पिता तुमचा भाऊ आलेला तुमच्या आईला माहिती आहे का?" म्हणला. "कधी न पिता आलेला माझ्या बाबांच्या अंगावर अंगावर धावून आलेला होता. आणि तुम्ही म्हणताय की मी स्वतः माफी मागितली वगैरे." असं मी सांगितलं सगळं त्यांना म्हणल्या. आणि आम्ही तिथून रागानं निघून आलो म्हणल्या. आणि 2 दिवसानंतर माझे मिस्टर एक्सपायर झाले. आईला असं वाटत होतं की ती देव्हाऱ्यातली पणती विझली आहे म्हणजे म्हणजे माझ्या बाबांना काहीतरी होतंय काय ही भीती तिला. पण ते आई म्हणजे अतिरेक केला एखाद्या भक्ताबरोबर, एखाद्या व्यक्तीनं अतिरेक केला तर आई सुधारायचे खूप चान्सेस देतात. खूप चान्सेस देतात. असं नाही की माझ्या मिस्टरांना त्यांनी चान्स दिले नव्हते वगैरे. खूप चान्सेस 1 वर्ष, 1.5 वर्ष मी अशी सहन करत होते. त्यांनी बाहेर व्यभिचार करत होते. या गोष्टी कुठल्याही बाईला न सहन होणारी गोष्ट, तीसुद्धा मी सहन करून त्या घरात राहत होते. त्यांचं व्यसन सहन करत होते. पण नंतर ज्यावेळेला शरीरावर हे व्हायला लागलं, मारहाण व्हायला लागली, घरी येऊन घाणेरडे शब्द, शिव्या मी ऐकायला लागले, ते त्यावेळेला सहन करण्याच्या पलीकडचं झाल्यानंतरच मी घर सोडलेलं होतं म्हणला. त्याआधी मी जितकं सहन करता येईल तेवढं सहन केलेलं होतं त्या घरात. आणि मग माझ्या घरात पूजा चालू असताना, माझ्या घरात माझ्या आईंची सेवा करत असताना त्या व्यक्तीनं येऊन अशा शिव्या देणं माझ्या बाबांना वगैरे, त्या गोष्टीमुळं म्हटल्या आईंनी म्हणजे त्यांना शिक्षा दिली. मी तर म्हणते सरळ म्हणतात त्या की शिक्षा मिळाली त्यांना. आणि मग ती
शिक्षा तर मिळाली, ते गेले. खूप महिने मी खूप त्रासात होते म्हणल्या. परत ठरवलं की लग्न नाही करायचा. पुण्याला जॉब बघितला म्हणला. मला चांगला जॉब पण लागला वगैरे. आणि जवळ-जवळ मग 1-1.5 वर्ष त्याच्यानंतर मी अगदी छान सेवा करत होते. वाईट वाटत होतं, आपला संसार तुटला हे बऱ्याच गोष्टी आहे. पण त्याच्यानंतर मग म्हणतात माझ्या काकू करवीच एक स्थळ आलं आणि त्यांनी मग मागणी घातली. त्यांचा पसंत आहे आम्हाला मुलगी वगैरे हे झालं आणि मग माझं दुसरं लग्न. दुसरं लग्न म्हटल्यावर माझ्या अंगावर इतके काटे यायला लागले होते. तुम्हाला सांगू म्हटलं, मी आईंना 1000 वेळा म्हणलं, "आई, जर माझं कल्याण होणार नसेल, संसारात माझं कल्याण होणार असतं तर आधीच झालं असतं. पण नसेल संसारात माझं कल्याण होणार, तर तुम्ही मला नका अडकू ह्या गोष्टीमध्ये. आणि मला एकटीला तुम्ही राहायची ताकद दिली आहे. मी एकटीच पुण्यात जॉब करून राहत होते" म्हणलं. तर मला ताकद दिली आहे तुम्ही. मी राहते आता, मी व्यवस्थित सेवा करते तुमची, तर नका होऊ देऊ हे. का तर घरच्यांना काही मी जास्त डावलू शकत नव्हते. माझ्या काळजीपोटी ते स्थळं आणायची वगैरे. तर मग मी बघायची, हां ठीक आहे, ठीक आहे म्हणायची वगैरे. पण आईला म्हणायची, "आई परत जर असं काही झालं तर मी नाही सहन करू शकणार" वगैरे मी आईला म्हणायची. त्यामुळं आणताना त्यांनी खूप काळजीपूर्वक स्थळं आणायची. पण ते पसंत पण करणारे करायला पाहिजेत ना. मॅरिड आहे मुलगी वगैरे आधीचे म्हटल्यावर ते थोडंसं. पण हे जे स्थळ आलं म्हणला, त्यांनी होकार दिल्यानंतर मग मात्र मी घाबरले, की अरे होकार मिळाला आहे. आणि मग मला असं वाटायला लागलं, की नाही मी थोडंसं भेटल्याशिवाय वगैरे कुठल्या व्यक्तीला नाही हे करू शकणार. आणि मग मी ज्यावेळेला पहिल्यांदा भेटले, मला ते नकोच होतं, पण मी भेटले त्यावेळेला मी फक्त त्यांना एवढंच म्हटलं, मला आता इंटरेस्ट तेवढा राहिलेला नाही लग्नात आणि मला थोडासा काळ जाऊन मग लग्न करायचं आहे. का तर पहिलं लग्न खूप गडबडीत त्यांनी करून घेतलं. मला काही समजलं नाही की व्यक्ती कसा आहे आणि मी तुम्हाला क्लिअर बोलते की मला वेळ द्यायला पाहिजे. मी माणूस बघितल्याशिवाय हे करणार नाही आणि दुसरी गोष्ट म्हणजे मला आईंच्या मार्गातलीच व्यक्ती पाहिजे. ते म्हणले, "आमच्या घरी काहीच आईंचं नाही आहे वगैरे असं म्हणजे कधीच नाही हे." तर मी म्हटलं, "तुम्ही नकार कळवा. मला नाही खरंच इंटरेस्ट नाही आहे आणि मी घरच्यांना असं डायरेक्ट नाही सांगू शकत. तुम्ही तुमच्याकडून सांगा की नाही आम्ही एकदा भेटलो आहे आणि आता मला काही नाही म्हणजे त्यांचे विचार माझे विचार वेगळे आहेत असं तुम्ही सांगा" म्हटलं. तर ते म्हटले, "ठीक आहे." ठीक आहे बोलले ते. पण त्यांनी तसं कळवलंच नाही म्हणले. आणि म्हणजे आईला वगैरे पण कळवलं नाही की आम्हाला पसंतच आहे म्हणून त्यांनी सांगितलं. मग मी नंतर बोलले की तुम्ही असं नका करू म्हटलं. मी तयार होणार नाही. मला आईंच्या मार्गातलाच मुलगा पाहिजे. असं मी मुद्दाम बोलले. मी काय असं काहीच ठरवलेलं नव्हतं म्हटले. पण तुम्हाला सांगू म्हणले, त्यांनी मला स्वतः नंतर दुसऱ्या-तिसऱ्यांदा भेटून म्हणजे त्यांनी जवळ-जवळ 2 आठवड्यांनी परत मला भेटले म्हणल्या. दुसऱ्या-तिसऱ्या भेटीत त्यांनी मला स्वतः सांगितले, "मी स्वतः आईंचं करेन आणि मला पसंत आहेस तू" वगैरे. मला हे कुठेतरी म्हणजे आश्चर्य पण वाटायला लागलं, की कोण व्यक्ती अरे लग्न झालेली पोरगी आहे आणि एवढं काय ॲटिट्यूड हिचा असं वाटेल असं वाटत होतं म्हणलं आणि वाटेल की नाही नकार करावा असं करतील. पण त्यांनी ते कबूल केलं आणि त्या पद्धतीनं ते आईंच्या मार्गात आले सुद्धा म्हणल्या. माझं लग्न बरोबर 7व्या महिन्यात झालं. त्याच्यानंतर 7व्या महिन्यातलं झालं. त्याच्या आधी ते आईंच्या मार्गात पण आले. माझ्याकडनं चिकित्सक बुद्धीनं सगळं विचारून घेतलं आईंचं. आईंच्या मार्गात पण आले आणि मला हे झालं कॉन्फिडन्स आला, की नाही ही व्यक्ती योग्य आहे. एवढा काळ मिळाल्यामुळं का तर मी रोज आईंची प्रार्थना करायची. मला आता कुठल्या परीक्षा सहन होणार नाहीत आई. खूप खूप रडायची मी आणि त्या पद्धतीनं मात्र झालं म्हणल्या. दुसरं लग्न झालं खूप चांगलं. वडगाव माझं सासर आहे म्हणला. पुण्यातच असतोय आम्ही खरं जॉबला आणि मेन सिटीमध्येच आहे म्हणला. आम्ही दोघंही जॉब करतोय. आता एक मुलगा झालेला आहे म्हणला. खूप चांगल्या रीतीनं आम्ही दोघं पण आईंच्या मार्गात असल्यामुळं सगळी आईंची तत्त्वं पाळली जातात. सगळी आईंच्या पद्धतीने हे केलं जातं आहे. तर खूप अतिरेक जर आईंच्या भक्ताबरोबर कुणी केला तर आई खूप मोठी शिक्षा देतात. तिथं मग त्या आई खूप चान्स पण देतात. पण आईंच्या भक्ताबरोबर अतिरेक केला
तर आई खूप मोठी शिक्षा पण देतात. आता माझं सगळं चांगलं आहे म्हणतात आईंच्या कृपेनं. ते काहीतरी प्रारब्धाचे भोग होते माझे, जे खूप म्हणजे बऱ्याच जणांना वाटलं की अरे ही तर आईंचं करत होती, फार हे करत होती आणि हिचं काय मग हे असं झालं. आईंना पण बरीच दूषणं दिली गेली म्हणला. ज्यावेळेला मी माहेरी गेले 1.5 वर्षानंतर आणि हिचं असं आहे वगैरे कळल्यानंतर माझ्या बाबांवर ज्यावेळेला माझ्या नवऱ्यानं हात उचलला, शिव्या दिल्या चार चौघात, म्हणजे बाहेर जातानाच तो शिव्या देत गेलेला होता. लोकांनी बघितलेलं होतं. अरे हे तर एवढं आईंचं करतात, एवढी पूजापाठ ह्याची, हिची आई तर दिवसभर देवाला धरून बसलेली असते आणि काय झालं पोरगीचं ते. असं सुद्धा आईंवर सुद्धा बोटं उचलली गेली. त्या ज्यांनी बोटं उचलली गेली त्या सगळ्यांना आईंनी उत्तर दिलं म्हणल्या. आणि आता खूप चांगलं आहे म्हणला, माझं खूप चांगलं आहे. स्वतःचं घर माझ्या नवऱ्यानं म्हणजे आमच्या लग्नाच्या आधी स्वतःचं घर पुण्यात आधी घेऊन ठेवलेलं होतं म्हणल्या. असं नाही की सासू-सासऱ्याने, नवऱ्यानं आधी घेऊन ठेवलेलं होतं म्हणल्या. आणि सगळ्या पद्धतीनं माझं चांगलं झालं म्हणल्या. कुठलीही गोष्ट अशी मागं राहिलेली नाही आता. आईनी सगळ्या गोष्टी हे केल्या. आयुष्यात कधी प्रसंग येतील ह्याचे परीक्षांच्या माहिती नाहीत म्हणल्या, पण ज्या गोष्टी जशा पद्धतीनं पाहिजे होत्या त्या आता झालेल्या आहेत म्हणल्या. तर असे छान छान अनुभव सगळ्यांना येऊ देत. व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. परमपूज्य गुरुदेवता श्री कलावती माता की जय. जय राधे कृष्ण, जय गोपाल कृष्ण, श्री गुरुदेव दत्त. ओम नमः शिवाय.